नमस्कार. दैनिक नवशक्तीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत. विशेषतः कुपोषण या विषयावर त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम केलेलं आहे. तर सध्या त्यांच्या कामाची पोचपावती म्हणून राज्य सरकारनं त्यांच्यावर कुपोषणाचा टास्क फोर्स जो स्थापन केलेला आहे त्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवलेली आहे. पालघर जिल्ह्यामध्ये कुपोषण मुक्तीसाठी केलेलं काम हे एक महाराष्ट्रासाठी एक रोल मॉडेल तयार झालेलं आहे. तर त्यांनी कशा पद्धतीनं हे टास्क फोर्सचं काम पुढं नेलेलं आहे याबाबत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. नमस्कार सावंत सर. महाराष्ट्राची एकूण जर देशाच्या पातळीवर जर स्थिती बघितली तर कुपोषणामध्ये महाराष्ट्र हे राज्य अजूनही वरच्या पातळीवर आहे असं सांगितलं जातं. तर आपण याबाबतीत बाकीच्या जिल्ह्यांमध्ये कशा स्वरूपाचं काम करणार आहात? मी साधारणपणे 2003 पासून या कुपोषणावरती काम करतो आहे. सुरुवातीला मेळघाटपासून सुरुवात केली होती आणि त्यानंतर मंत्री असताना देखील मी पालघरमध्ये देखील काम केलं होतं. पालघरचं जर उदाहरण घेतलं तर पालघर माझ्या काळामध्ये साधारणपणे म्हणजे 2014-15च्या सुरुवातीला पालघरमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती मालन्यूट्रिशन सुरू होतं आणि चाइल्ड डेथ आणि इन्फंट मॉर्टॅलिटी पण बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती. आज ती हळूहळू खाली आली आहे आणि आज जवळजवळ 60 ते 62% ती कमी झालेली आहे. आणि आज कुपोषण देखील कमी झालं आहे. त्याचबरोबर सॅममधली मुलं कमी झाली आहे, म्हणजे काही शेकड्यात राहिलेली आहेत. मॅममधली मुलं काही हजारात राहिलेली आहेत आणि सॅममधून मॅममध्ये येण्याचं प्रमाण देखील वाढलेलं आहे. फक्त माझा कन्सर्न एवढाच आहे की मॅममधून नॉर्मलमध्ये जाणारी मुलं ही अजूनही होत नाही आहेत तितकी म्हणावी तशी. त्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. बरं. आता तुम्ही पालघरमध्ये ज्या पद्धतीनं हा मॉर्टॅलिटी रेट कमी आणलेला आहे किंवा कुपोषणाचं प्रमाण कमी आणलेलं आहे, तर ही स्टोरी काय आहे नेमकी? त्याच्यामध्ये असं केलं की मी सर्वात प्रथम ज्या उपकेंद्रांमध्ये 3पेक्षा जास्त मृत्यू होते अशा ठिकाणी भेटी दिल्या. त्यांच्या पालकांना भेटलो, त्यांच्या नेमकं कारणं शोधण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये मला 2 गोष्टी सापडल्या प्रामुख्याने. एक तर अर्ली मॅरेज, अल्पवयीन मुलींची लग्न होते, त्याचमुळे अर्ली प्रेग्नन्सी होते आणि त्यामुळे जी मुलं जन्माला येतात ती लो बर्थ वेट म्हणजे कमी वजनाची मुलं जन्माला येतात. आणि त्यांचं जे राहणीमान आहे त्या राहणीमानामुळे असलेला डॅम्पनेस, दमटपणा, ते जे काही लाकूड वापरतात त्याच्यामुळे तयार होणारा कार्बन डायऑक्साईड, विशेष करून पावसाळ्यामध्ये, आणि ह्या 3 महिन्यामध्ये म्हणजे साधारणपणे ऑगस्ट ते ऑक्टोबर नोव्हेंबर ह्या काळामध्ये हे डेथचं प्रमाण जास्त आहे असं मला दिसून आलं. 3A AAA ज्याला आम्ही म्हणतो, ANM, आशा आणि अंगणवाडी सेविका, ह्या 3 जे घटक आहेत आरोग्य खात्यातले आणि महिला बाल विकास खात्यातले, तर ते महत्त्वाचे आहेत. कारण ते लोकांच्या घराघरापर्यंत पोचतात. प्रत्येक प्रेग्नंट लेडीची त्यांना माहिती असते. म्हणून आम्ही ह्या महिन्यामध्ये किती एक्सपेक्टेड ड्यू डेटच्या महिला आहेत त्यांची माहिती घेतली आणि पहिल्या दिवसापासून म्हणजे 6व्या महिन्यापासून तर 9व्या महिन्यापर्यंत त्यांची ANC केअर, प्रसूतीपूर्व तपासणी व्यवस्थित होते की नाही, त्यांचं स्कॅन होते की नाही, आणि जर समजा जोखमीचे असतील तर त्यांना माहेरघर योजनेअंतर्गत ॲडमिट केलं. आणि अशा प्रकारे करता करता आम्हाला एक लक्षात आलं की हे जर आपल्याला करायचं असेल तर तिथला जो लोकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे सरपंच याला इन्व्हॉल्व करणं आवश्यक आहे, मेडिकल ऑफिसरला इन्व्हॉल्व करणं. म्हणून त्या त्रिसूत्रीची पंचसूत्री केली आणि त्याचे रिझल्ट्स खूप आता चांगले यायला लागले. आता तुम्ही सांगितलं की बालविवाह हे याच्यासाठी मातामृत्यू आणि बालमृत्यूसाठी मोठ्या प्रमाणामध्ये कारणीभूत आहे. तर बालविवाह रोखण्यासाठी म्हणून त्याच्यामध्ये काय आपण टास्क फोर्स काम करते का त्या विषयावर? बालविवाह रोखण्यासाठी आपल्याकडे कायदा आहे, पण ती कायद्याची अंमलबजावणी तितकीशी होत नाही आहे, कारण त्याला अनेक कारणं त्याच्यासाठी जबाबदार आहेत. आपण असं केलं की आपण त्यापेक्षा काउन्सिलिंगवरती भर दिला. प्रत्येक आश्रमशाळेमध्ये ज्या मुली 8वीपर्यंत शिकतात, 9वीपर्यंत शिकतात, तर त्यांचं काउन्सिलिंग करून त्यांचं हिमोग्लोबिन एस्टिमेशन दर 3 महिन्यांनी करायचं आणि त्यांचं हिमोग्लोबिन वाढलं पाहिजे. म्हणजे ज्यावेळी
त्या प्रसूतीच्या वयात येतील तोपर्यंत त्यांचं हिमोग्लोबिन बाळाला पोषक ठरलं पाहिजे अशा प्रकारचं आपण केलं. आणि काउन्सिलिंग हा मेजर पार्ट केला. आणि त्यांना सांगण्यात आलं की अर्ली मॅरेजेसने काय धोके होतात, त्यांना त्या पद्धतीचं शिक्षण देण्यात आलं. आणि त्यासाठी आता आदिवासी खात्यातर्फे ANM नेमण्यात येणार आहेत प्रत्येक आश्रमशाळेमध्ये, आणि त्यांच्या बाकीच्या समस्यांचं निराकरण देखील करणार आहेत. आता कुपोषण हा जो विषय आहे फक्त ग्रामीण भागापुरता किंवा आदिवासी पाड्यांपुरता हा मर्यादित आहे असं नाही आहे. कारण आपल्याकडे म्हणजे मला वाटतं 2021ची आकडेवारी की त्याच्यामध्ये मुंबईत 5,000 संख्या कुपोषण, हे अर्थात ही नोंद झालेली आहे, नोंद न झालेली संख्या पण असू शकेल जास्त त्याच्यापेक्षाही. तर हा शहरामध्ये सुद्धा हा प्रश्न आहे, हा एक भाग. आणि दुसरा भाग त्याला जोडून मी असा विचारेन की एका वर्गापुरताच हा प्रश्न मर्यादित आहे का? म्हणजे एका वर्गापुरता म्हणजे फक्त झोपडपट्टीतले किंवा गरीब वर्गातला एवढ्यापुरता मर्यादित हा प्रश्न आहे का? नाही, असं म्हणता येणार नाही. मी साधारणपणे कोल्हापूरसारख्या सधन शहरामध्ये जिथे साखर कारखाने आहे, जिथे सांपत्तिक स्थिती चांगली आहे, तिथे देखील मी आत्ता कुपोषण बघितलेलं आहे. मुंबईमध्ये झोपडपट्ट्यातून पण कुपोषण आहे आणि हायराईज बिल्डिंगमध्ये पण कुपोषण आहे. फक्त ते सरफेसवरती येत नाही, आपल्यापर्यंत येत नाही, कारण ते प्रायव्हेट प्रॅक्टिशनरकडे जातात. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेतर्फे असा प्रकारचा डाटा कलेक्ट करण्याची आवश्यकता आहे. मुंबईतल्या कुपोषणासाठी आपल्याला खरंच एक वेगळी यंत्रणा राबवणं अत्यंत आवश्यक आहे. झोपडपट्टीचं कुपोषण असेल का हायराईज बिल्डिंगमधलं कुपोषण असेल, कुपोषण हे कुपोषणच आहे. मध्यंतरी आपल्याकडं ठाणे जिल्ह्यामध्ये आणि नांदेड जिल्ह्यामध्ये जे जिल्हा रुग्णालय आहेत तिथं रुग्णांचा मृत्यू होण्याचं म्हणजे अत्यंत कमी कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रुग्णांचे मृत्यू झाले. त्याची सरकारी पातळीवरची कारणं ही सांगितली गेली की आमच्याकडं म्हणजे अगदी उघडपणानं तिथल्या स्टाफनं सांगितले की आमच्याकडं कर्मचाऱ्यांचं प्रमाणच कमी आहे, डॉक्टरांचं प्रमाण कमी आहे, ज्याच्यामुळं आम्ही हे मृत्यू रोखू शकलो नाही. किंवा आणखी पण एक विषय असा चर्चेमध्ये आला की सरकारी रुग्णालयांमध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये ज्या खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार केल्यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये त्या रुग्णांना सरकारी रुग्णालयामध्ये पाठवलं जातं. तर याच्यामध्ये सरकारनं स्टाफ कमी असण्यामागं सरकारनं ह्या विषयावर आत्तापर्यंत काम का केलं नाही आहे? सरकारचे सतत प्रयत्न सुरू होते की डॉक्टर्स मिळायला पाहिजे, डॉक्टर्स प्रायव्हेट प्रॅक्टिस करण्यापेक्षा शासकीय रुग्णालयात यायला पाहिजेत, शासकीय सेवा द्यायला पाहिजेत, पण त्या शक्य झालेलं नाही आहे. तर माझी संकल्पना अशी होती की ह्याच्यामागची कारणं शोधण्यामध्ये एक हॉस्पिटल इन्फेक्शन हा जो काही प्रकार आहे, हॉस्पिटलमध्ये होणारं इन्फेक्शन अनेक एकमेकांच्या आहे, त्याच्यामुळे देखील याच्यामध्ये हे आला असलेला मृत्यू झाला असला पाहिजे. त्याचबरोबर आपली प्राथमिक आरोग्य केंद्रापासूनची जी सिव्हिल हॉस्पिटलपर्यंतची चेन आहे त्यातले जे पहिले घटक आहेत ते सक्षम करणं आवश्यक आहे. म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय, माता बाल रुग्णालय, म्हणजे सर्दी खोकल्याचा पेशंट हा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येता कामा नये. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील ही सूचना माझ्याकडनं मान्य केली की ती स्ट्रेंथन करायला पाहिजे. आता कसे आपले जे नॉर्म्स आहेत की उपजिल्हा रुग्णालयामध्ये सर्जन असतो, फिजिशियन नसतो, गायनेकोलॉजिस्ट असतो, ॲनास्थेटिस्ट असतो, ही तीनच असतात. पण तो फिजिशियन जर तिथे ठेवला किंवा ऑर्थोपेडिक सर्जन जर ठेवला तर छोटे छोटे आजारासाठी तो तिथेच त्याला ट्रीटमेंट, आणि टर्शरी केअरसाठी ही सिव्हिल हॉस्पिटल्स आहेत. आणि त्यांचं काम, त्यामुळे डॉक्टरांवरचा पडणारा ताण, स्टाफवरचा पडणारा ताण हा कमी होईल. दुसरी एक महत्त्वाची सूचना अशी आहे की समजा आदिवासी जिल्ह्यामध्ये आपल्याकडे डॉक्टर्स जायला तयार होत नाही, तर केंद्र सरकारने एक पॉलिसी करायला पाहिजे की ज्या ज्या भागामध्ये अशा प्रकारचे आदिवासी भागामध्ये मेडिकल कॉलेजेस आहेत तिथे जर एखादा आदिवासी मुलगा जर मेरिटमध्ये येत असेल आणि तो जर बसत नसेल मेरिटमध्ये येत, तर त्याला एखादं कन्सेशन देऊन तो मुलगा कसा डॉक्टर होईल त्याच भागातला, आणि त्यांनी कमीत कमी 10 वर्ष सेवा दिली पाहिजे. जर असं कळलं तर आदिवासी मुलं देखील अभ्यासाकडे जास्त प्रवृत्त होईल आणि डॉक्टरांची संख्या आणि डॉक्टरांचे पगार परत, हा एक मुख्य कळीचा मुद्दा आहे. कारण ज्या पगारामध्ये डॉक्टर काम करतात त्याच्यापेक्षा बाहेर जर त्यांनी नुसती डिस्पेन्सरी टाकली तर त्याच्या 1.5 पगार त्यांना मिळू शकतो. त्यामुळे तो पगार देखील वाढवण्यासाठी माननीय शिंदेसाहेब प्रयत्न करतायत आणि ते निश्चितपणे या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह आहेत. आणि आज ना उद्या आपल्याला हे चित्र संपूर्णपणे नाही पण काही प्रमाणात तरी बदललेलं दिसेल. सर, आपण
कुपोषण टास्क फोर्सच्या संदर्भातलं जे काही काम करत आहात आणि त्याचे काही रिझल्ट आपण जे काही पालघर जिल्ह्यामध्ये दिलेले आहेत आणि त्याचं अर्थातच महाराष्ट्रभर जे काही विदर्भातले आणखी काही जिल्हे आहेत की जिथं कुपोषण आहे अजून काही प्रमाणामध्ये, ते कमी करण्यामध्ये निश्चितपणानं आपलं हे पालघरचं जे म्हणजे काय म्हणतो आपण त्याला एक पथदर्शी काम आहे ते निश्चितपणानं उपयोगी पडेल. आणि आपण इथं नवशक्तीमध्ये येऊन आपण आपल्या सगळ्या ज्या काही कामाची जी माहिती आहे ती शेअर केल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.